आज बघा पावसाचंच वातावरण आहे, पण हवा असल्यामुळे ना पाऊस नाही आहे जास्त. सकाळी होता पण आता नाही आहे पाऊस. रात्री पण होता पण आता हवा जास्त आहे. बघा आज क्लिअर दिसते तिकडे एअरपोर्ट, सगळं क्लिअर दिसतंय. वातावरण आहे, जो हे नसताना तेव्हा इकडे पण भरलेलं आहे. वारा आहे, भरपूर वारा लागतो इथे. वारा आहे म्हणून पाऊस निघून जातो. तर चला मंडळी आता जाऊया, दूध वाटूया. शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कातड तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर आज श्रावण महिन्यातला पहिला शनिवार आणि मी पण बोललो चला जाऊन येऊया बजरंगबलींच्या मंदिरात. दर्शन, आमच्या इथेच एक मंदिर आहे, तिथे जाऊन आलो, पाया पडलो आणि आलो. जरा बरं वाटतं. एक हा पवित्र महिना आहे म्हणल्यानंतर आपलं जरा दर्शन घेतलं बरं वाटतं. दरवेळेला नाही जात मी, आठवण आलीच की ईश्वराची आठवण येते. जसं आजकाल काय काय लोकांना शनिदेवाची आठवण येते, तशी काय काय लोक जातात. असो, आपल्याला तो काही विषय नाही आपला, पण गेलो होतो, बरं वाटलं, जरा दर्शन केलं, छान वाटलं. पाऊस तर नाही आहे. सकाळी तुम्हाला बोललो वारा होता भरपूर, पाऊस काय नव्हता आणि आता पण नाही आहे पाऊस. छत्री सोबत घेऊन गेलो होतो पण पाऊस तर काय आला नाही. बरं झालं पाऊस नाही आला, जरा बरं वाटतं. चला आता घरी जाऊया. मस्त की उपवास आहे, तर समीक्षाने खिचडी बनवले. जरा निरंकाळ काय आपल्याला जमणार नाही म्हणून थोडीशी खिचडी खाव्या, सोबत दही आहे. तर चला या. बोल बोल. नमस्कार मंडळी. दुपारी आपण देवळात जाऊन आलो, त्याच्यानंतर थोडा आरामच केला आणि एका घटनेची आठवण झाली मंडळी. जी घटना आजपासून बरोबर 20 वर्षांपूर्वी 26 जुलै 2005 ला घडली. आणि त्या घटनेनंतर मंडळी एक वेगळं चित्र बघायला भेटलं. मुंबई आपल्यासारख्या असंख्य माणसांना, असंख्य जाती धर्माच्या भाषेच्या लोकांना सामावून घेणारी मुंबई त्या दिवशी मात्र पूर्णपणे भरलेली होती. मला आठवतं आहे, मी एका कुरिअर कंपनीत कामाला होतो आणि जस्ट कुरिअर देण्यासाठी मला त्या दिवशी दादर ते वरळी नाका हा परिसर मला देण्यात आला होता. मला कंटाळा जायचा, तर त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे घरातनं बाहेर पडलो आणि आमचं सफेद पुलला इथे एक कुरिअरचं ऑफिस होतं, तिथनं पिकअप घेतले होते. मला दादरच्या परिसरातले दादर, आकाशवाणी या भागातले मला कुरिअर ड्रॉप म्हणजे त्यांना तिथे द्यायचे होते, घरोघर द्यायचे होते आणि तिथनं ते करत करत मला पुन्हा घरी यायचं होतं. संध्याकाळी जाताना रिमझिम पाऊस चालू होता. मी तिथनं सफेद पुलवरनं बस पकडली, कुर्ल्याला उतरलो. कुर्ल्यावरनं ट्रेनचं तिकीट काढलं आणि दादरला उतरलो. आणि दादरपासनं कसं माहिती का, माझी सवय होती, आपण त्यावेळेला पैसे वाचवायचे म्हणून कुरिअर घेतले आणि जस्ट बोला आता चालत जायचं. आणि चालत जाता वाटत जायचं आणि पुन्हा तेवढा तुम्हाला वरळी नाका परिसर माहिती असेल, जर कुणी आता तिकडे गेला बहुतेक जणांना माहिती असेल, दादर ते वरळी नाका हा केवढा मोठा भाग आहे. पण मी त्यावेळेला चालत जायचो 2005ला. त्या ह्याच्यामध्ये पैसे वाचवायचे, तेच पैसे मग थोडंसं खायचे, वडापाव वगैरे खायला मला मजा वाटायची, ते वडापाव वगैरे खायचो मी. तर मी त्या दिवशी निघालो आणि चाललो. जाताना रिमझिम पाऊस होता, छत्री घेतली होती हातात, पॅन्टीचे फोल्ड केले होते पॅन्ट भिजू नये म्हणून.
जस्ट केलं होतं. पाठी छोटीशी एक आपली सॅक रुपी एक पिशवी होती अडकवलेली, त्यामध्ये कुरिअर होते, टिफिन होता आणि चाललो होतो. दादरच्या गोखले रोडच्या परिसरातले 2-3 कुरिअर केले आणि तसं चालत चालत त्यावेळेला कंटाळा नाही यायचा, असं टाईमपास करत, कारण यंग रक्त होतं म्हणल्यानंतर चालत चालत जायला मजा यायची. चालत चालत चाललो होतो. पावसाची रिमझिम होती. त्याच्यानंतर तिथे तुम्ही ॲनी बेसेंट रोडला तिथे 2-3 कुरिअर होते, तिथे दिले आणि तिथनं पुढे सरळ चालायला लागलो. वरळी नाका परिसरात आकाशवाणीचं वगैरे करत करत वरळी नाका परिसरात पोहोचलो. माझे 2 कुरिअर होते ते, पण ते मंडळी काही घरी नव्हती, म्हणजे त्यांच्या ह्याच्यात, तर मग काय नव्हतं. मग त्याच्यानंतर मग तुम्ही वरळी नाका परिसरातनं ते वरळी दूध डेअरी वगैरे तिकडचे लेटर होते 4-5 द्यायचे होते. तर ते करून मग तापी पूर्ण जिथे प्रकाश महाजन आपले प्रमोद महाजन यांची बिल्डिंग, त्या बिल्डिंगच्या इथनं मला यायचं होतं. सरळ कट मारून नंतर पायऱ्या उतरून खाली ह्या ॲनी बेसेंट रोडने सरळ आपल्या दादरला जायचं होतं. तर झालं होतं जवळजवळ माझं त्यावेळेला परिसर झाला होता दुपारचा 12:30-1 झाला असेल साधारण. पाऊस चालू होता, पण पावसामुळे काही टायमिंग कळत नव्हता. तर बोललो चला आता काय झालं. तर वाटतं बसला प्रचंड गर्दी बघितली मी. बोललो काय आपल्याला मला तर काय बसने जायचं नव्हतं, कारण चालतच मी दादर स्टेशनला जाणार होतो. पण गर्दी प्रचंड वाटायला लागली. तर एक दोघं जण चर्चा करताना दिसले, अरे दादर स्टेशन पूर्ण भरले. आता बघा, मी त्यावेळेला कसा असं बाहेर कधी प्रवास केला नव्हता, त्यामुळे दादर स्टेशन पूर्ण भरलं याचं काय मला अंदाज येईल. मला वाटलं काय झालं असेल मे बी. तर बोलत चला एक मिनिट, दादर स्टेशन पूर्ण भरलं असं सांगितलं होतं, पण आपल्याला काय कळेना. तर मी चालायला लागलो आणि पण काही समजेना. म्हणून तर बोलत चला एक आकाशवाणीच्या इथे आलो मी. आकाशवाणीच्या तर रोडला, पण तिथे पण बसला जिथे कधीच गर्दी नसते तिथे त्या बसला पण बस स्टॉपवर गर्दी होती. तिथे थांबलो बराच वेळ. तिथे बस काय भेटेना. बोलत चला नाही आपण आपला चालायचाच मार्ग निवडूया. पाऊस रिमझिम चालू होता, असा म्हणजे जोरदार असा काय वाटत नव्हता. चालत कसा तरी कबूतरखान्यापाशी आलो आणि तिथे भरलेलं दिसलं मला. तरी पण मी त्या पाण्यात थोडंसं वाट करत आम्ही भरपूर लोक तरी गेलो. दादर स्टेशनला गेलो, रेल्वे स्टेशनला गेलो, तर रेल्वे स्टेशनला पूर्ण भरलं होतं सगळं. प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी भरलं होतं. अरे बापरे, आता काय करायचं. तर कोणतरी त्यातलं एक गर्दीतनं बोलला, अरे तिकडनं बस आहे, त्या बसने आपण जाऊ पुढे. म्हणजे त्यांचा ग्रुप चाललेला, पुढे निघत जाऊ. तर मी पण बोललो, कारण मग बोललो दादर किंग सर्कलच्या इथनं सरळ जाऊ आपण, बस तिथनं भेटेल आपल्याला. पैसे होते, कारण मी तोपर्यंत नाश्ता काही केला नव्हता, काय नव्हतं, तर त्यामुळे पैसे होते खिशात. तर बोललो चला आता जायचं. टिफिन पण मी खाल्ला नव्हता. तर आलो कसं तरी चालत नाही, काही भेटलं नाही. बस आणि प्रचंड गर्दी होती. पाणी तर भरतच होतं. किंग सर्कल तुम्हाला माहिती आहे, आता दादर किंग सर्कलचा परिसर. तर बोललो आता काय पर्याय नाही, मग कसं काय आता बोललो थांबून पर्याय नाही. मग तिथे बाजूला एक हॉटेल होतं. आता मला पुढचा रस्ता मला माहीत नव्हता कसं जायचं झालं ते, कारण ते मोठे हायवे दिसत. तर बोललो नको कधी पोचायचं आणि कधी काय. म्हणून जरा बोललो आता नाही, पुन्हा दादर स्टेशनला जाऊ, कदाचित ट्रेन चालू झाली तर. कारण अफवा वेळा उठतच होत्या, अरे ट्रेन चालू हो गया, बीच में ट्रेन जा रहा है करके, घाटकोपर तक जा रहा है, असं कानावर बातम्या येत होत्या. आणि चाललो होतो. तर बोलो बाहेर चाललं असं का हॉटेलच्या इथे नजर गेली. तर हॉटेलला बोलो भूक तर लागली आहे, बोलो काहीतरी खाऊन घेऊया. गेलो त्या हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी होती आणि गेलो, बोललो काहीतरी खाऊया, टिफिन पण काढूया आणि खाऊया. तर खायला तेवढ्यात माझी नजर आमच्या शाळेतले आम्हाला शिकवणारे 10वीचे वर्ग शिक्षक माझे कुलकर्णी सर ते तिथे होते. तर चला बोललो ओळखीचं कोणतरी भेटलं आपल्याला. सर भेटले. सर मला बोलले काय करतोयस इथे वगैरे. तर बोलले असं अडकलो सर, मी असं कामाला होतो, अडकलो. ते होतं ठीक आहे. तर त्यांनीच मला नाश्ता दिला. तिथे नाश्ता केला मी आणि
आणि मग पुन्हा दादर स्टेशनकडे आलो. दादर स्टेशनला आलो. ट्रेन काही चालू झालं नव्हत्या, उलट परिस्थिती बदसे बदतर हो गई थी. अशी परिस्थिती झाली होती. मग तिथनं निघत मग पुन्हा बोललो चला आता थांबण्यात काय अर्थ नाही, चालत निघायचं पुढे. जेवढं चालता येईल तेवढं रस्ता पादाक्रांत करत जायचं. आलो दादर किंग सर्कलपासून चालायला सुरुवात केली. पुन्हा तेवढं विचार करा, पण पायात थकवा नव्हता त्यावेळेला. म्हणजे एक उत्स्फूर्त वाटत, मजा वाटत होती त्यावेळेला. पावसात त्या छत्रीचा काही उपयोग होत नव्हताच, कारण एवढा मी पूर्णपणे भिजलो होतो आणि छत्री बंद केली आणि चालत राहिलो. कारण छत्रीचा तसाही काय उपयोग नव्हता, पाणी आमच्या कमरेपर्यंत होतं. तर चालत राहिलो. आता थोडंसं पावसाचा पण काळोख, थोडीशी संध्याकाळ होत आली होती. चालतोय कसं तरी कुठे करत इकडनं म्हणजे रस्त्यावर त्यावेळेलाच खूप चांगली लोक होती त्यावेळेला. रस्ता काय दाखवणारी माणसं होती, इकडनं जा, या गल्लीतनं जा. आणि भरपूर माणसं रस्त्याने चालली होती, भरपूर म्हणजे भरपूर माणसं चालली होती. म्हणजे महिला, कॉलेजच्या मुली, कारण वर्किंग डे होता त्या दिवशी. सगळे रस्त्याने चालत जत्रेचं एक स्वरूप आलं होतं. पण प्रत्येकाला घरी पोहोचायचं होतं, प्रत्येकाला घरी आपलं घर गाठायचं होतं. आम्ही चाललो होतो आणि चालता कसं तरी आम्ही येऊन पोचलो सायन्स स्टेशनला. फुल पाणी. काय करायचं, मला रस्ता अजूनही माहीत नाही. त्या रस्त्याने गेला तर मला अजूनही सांगता येणार नाही. LBS रोडनेच चालत होतो. मग आम्ही पुढे चालत कसं तरी कुर्ल्याच्या आसपास कुठेतरी आलो असेल. तर बघतोय तर 332 आम्ही वरती ब्रिजवरती आलो. 332 डबल डेकर होती त्यावेळेला. ती पूर्ण भरली होती, म्हणजे अर्धवट भरली होती पूर्ण. अरे बापरे, ना पुढे जाऊ शकत होतो ना मागे जाऊ शकत होतो. तेव्हा ना संध्याकाळ होत आली होती. कोण केळी देतंय, जे पार्लेजीचे पुढे देतंय. पाणी तर भेटलंच नव्हतं मला. तर मग तिथे ब्रिजवरच थांबून राहिलो. आता करायचं काय, आपल्याबरोबर चला माझ्याबरोबर एक माझे सर होते, मला बरं वाटत होतं चला कोणतरी जोडीला आहे. कारण करणार काय होतं आपण, कोणच ओळखीचं नव्हतं आपलं. आणि माझा तर मी 2005ला म्हणजे आता जवळजवळ 20 वर्ष उलटून गेली त्या घटनेला. आणि राहिलो कसं तरी तिथे उभं राहिलं. तर करायचं काय, तर तिथे एक शाळा होती आपली महानगरपालिकेची. त्या महानगरपालिकेचे ते सर बोलले मला माहिती आहे ती शाळा, आपण जाऊ. त्या शाळेत गेलो तर शाळेत आमच्या आधीच भरपूर लोक होते. आणि इलेक्ट्रिसिटी बंद झाली होती त्यावेळेला. मुंबईची इलेक्ट्रिसिटी बंद केली होती, कारण तसं वेळच तशी होती. कारण पाण्यामध्ये जर काही शॉर्ट सर्किट वगैरे झालं तर करायचं काय, त्यासाठी इलेक्ट्रिसिटी वगैरे बंद केली होती. आणि आता करायचं काय, मला तर त्याला काहीच नाही, माझ्याकडे फोन ना काहीच नाही, पर्यायच नाही ना, काय करणार. बापरे, आमच्याबरोबर त्या मुली अडकलेल्या, त्या बिचाऱ्या त्या महिला अडकल्या होत्या. त्यांची मुलं लहान घरी होती, त्यांचे मिस्टर जॉबला होते. बापरे, त्यांचं म्हणजे सगळेच आम्ही एकमेकांकडे सगळेच हातबल होतो. कोणाच्या हातात काहीच नव्हतं त्यावेळेला. मोबाईलचं एवढं कनेक्शन पण नव्हतं. माझ्याकडे तर मोबाईल नव्हताच. आणि आता करायचं काय, जाऊ दे. पण मी एक मनाशी ठाम ठरवलं होतं तेव्हा त्या वेळेपर्यंत की आता इथनं कुठे बाहेर जायचं नाही. कारण पाणी तर प्रचंड भरलं होतं. आपण कुठे बाहेर जायचं नाही, जे होईल ते होईल, इथेच थांबायचं, वाट बघायची आणि नंतर मग पुढे जायचं. भूक तर लागली होती. टिफिनमध्ये चपात्या उरल्या होत्या, त्या खाल्ल्या. सरांना गेली. सरांनी काय टिफिन आणलं नव्हतं, ते कामासाठी आले होते. पण त्यांनी पण काहीतरी बिस्किट वगैरे होती त्यांच्याकडे, खाल्ल्या. आम्ही शाळेत रात्रभर बसलो. काय करणार, वॉशरूमची सोय नाही, काय नाही. तुम्हाला सांगू मंडळी, अक्षरशः तुम्हाला म्हणजे पाण्यातनं चालून ना आमच्या अंडरवेअर आहेत त्या अक्षरशः मांडीला लागल्या होत्या. आणि भयंकर हालत झाली होती. त्याच्यानंतर सकाळी कसं तरी बोललो, रात्र उजळली. 6 वाजता दिसायला सुरुवात झाली. म्हणजे त्याला थोडं पाणी कमी झाले, पावसाचा जोर कमी झाला होता. पुन्हा आम्ही बघतोय पाणी कुठे जास्त घाई नाही करायची. पाणी कमी असलं तरच आम्ही जाणार होतो, नाही तर थांबून राहणार होतो. तरी पण चालायला सुरुवात केली. हळू चालायला सुरुवात केली. चालत LBS रोडने होमगार्ड वगैरे करत मधनं
असं खाली उतरत आलो. बघतोय तर काय रस्त्याला नुसत्या बसेस ट्रक सगळे एलबीएस रोडला सगळे उभेच्या उभे जागच्या जागी उभे होते. आणि आलो घरी आलो. घरच्यांना पण खूप हायसं वाटलं कारण कॉन्टॅक्टच झाला होता. मी आदल्या दिवशी 26 जुलैला जे सकाळी निघालो होतो घरातनं 9 वाजता ते दुसऱ्या दिवशी मी 12-12:30ला घरी आलो होतो. तर मंडळी अशी हालत होती कारण त्या दिवशी मंडळी 26 जुलैला हाय टाईड होती, भरतीची वेळ होती आणि प्रचंड पाऊससुद्धा झाला होता. आणि मला वाटतं त्यावेळेला महाराष्ट्राच्या सर्वच भागात म्हणजे महाडसुद्धा पाण्याखाली गेलं होतं. सगळ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला होता. आणि तो पाऊस आठवला की अजूनही अंगावर काटा उभा राहतो. त्यानंतर मला वाटतं त्या ह्याच्यावर एक पिक्चरसुद्धा आला होता इम्रान हाशमीचा 26 जुलैवर. तर म्हणजे त्या घटनेचं साक्षीदार होण्याचं दुर्भाग्य मला लाभलं असं म्हणायला काय हरकत नाही. तर असं पण तो एक अनुभव अजूनसुद्धा आठवलं ना की अंगावर काटा उभा राहतो. आणि हा देवाचे आभार ह्यासाठी मानायला वाटतात की त्या एवढ्या मोठ्या संकटातनं ना आम्ही सुखरूप बाहेर आलो. अर्थात बऱ्याच जणांना त्यात आपले प्राण गमावे लागले होते. नुकसान प्रचंड नुकसान झालं होतं, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. आणि लोकांच्या घरादारात पाणी गेलं होतं, भयंकर नुकसान झालं होतं. अशी एक आठवण होती की बोललो चला आज 20 वर्षानंतर तुमच्याशी शेअर करूया. त्यावेळेला मोबाईल असते तर नक्कीच हे सगळं शूट करता आलं असतं. कदाचित जर मोबाईलला बॅटरीला चार्जिंग राहिली असती तर त्या घटनेनंतर मी एक साधा नोकियाचा मोबाईल घेतला होता. आठवते मला, पप्पांनी घेऊन दिला होता. बोलले ते कॉन्टॅक्टला राहू दे बाबा. तर त्याच्यानंतर मला मोबाईल भेटला आणि त्याच्यानंतर मी तो जॉब सोडला. आणि नंतर मग आता सध्या जिथे कामाला आहे तिथे मी लागलो. 1 सप्टेंबरला मी तिथे कामाला लागलो. असं सगळं आहे, ती आठवण आहे आमच्या मुंबईकरांना. त्यावेळेला जे साक्षीदार होते त्या घटनेचे ते सगळ्यांनाच या घटनेचं आज 20 वर्ष होतात या घटनेला. तर सगळ्यांनाच ऐकून त्या अंगावर काटा येतो. त्या घटनेची आठवण झाली की भयंकर परिस्थिती होती. असा तो अनुभव होता. तुमच्याकडे काय आहेत का असे अनुभव? बघा दक्षने तेव्हा किती छान चित्र काढले. अरे वा 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 छान. एका ॲपच्या मदतीने त्याने छान ड्रॉइंग केली. इथे मस्त आहे की गणपती बाप्पांचं चित्र काढले. छान. आता थोड्या दिवसात गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. 1 महिनाच उरला आता. चला छान मस्त. आज आपण पहिला शनिवार उपवास होता समीक्षाचा माझा. आता इथे जेवायला बसले मंडळी. आज समीक्षाने बघा जेवणात काय केलं आहे. पहिला आपला श्रावण शनिवार आहे. इथे मेथीची भाजी आहे मस्तपैकी. इथे वालाची भाजी आहे. इथे शेंगांचं कालवण आहे, सांबार आहे म्हणजे खीर आहे शेवयांची, पापड आहे, इथे चपाती आहे. तर आणि लोणचं सुद्धा आहे. लोणचं नाही का समीक्षा? लोणचं देखील आहे. परिपूर्ण आवाज आपलं ताट आहे. बस तर या मंडळी आता जेवायला छान. आता उपवास सोडू आपण. तर चला या जेवूया. सगळे जेवायला बसले. दक्ष इकडे बघ, दक्ष ताट तयार आहे. तर मंडळी आता झालेलं आहे आपला उपवास वगैरे सोडून झालेला आहे. आपलं जेवण खावण वगैरे झालेलं आहे आणि आता झालं झोपायची तयारी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी हेच होतं. आज दुपारी उपवासाचा दिवस होता. मगाशी तुम्हाला 20 वर्षापूर्वीच्या आठवणी जरा जाग्या केल्या मंडळी. पण तो प्रश्न एक तिथेच राहतो. 20 वर्षापूर्वी 2005ला आम्हाला माहिती पडलं की मिठी नदी आहे. मिठी ही एक नदी आहे. आम्ही जो नाला समजवतो, गटार समजवतो, तर मिठी ही नदी आहे, एक नदी आहे. त्याचं स्वच्छतेचं 2005च्या नंतर खूप मोठं मोहीम राबवली गेली मिठी नदी स्वच्छता करण्याचं. त्यानंतर प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणण्यात आली. पण 20 वर्षानंतरसुद्धा हा प्रश्न तसाच राहतो की मिठी नदी खरोखरच स्वच्छ झाली आहे. मिठी नदीच का, प्रत्येक नदी नाले स्वच्छ झालेत का? 20 वर्षानंतरसुद्धा
या प्रश्नांची उत्तरं आपल्याला भेटलेली आहेत का? कारण 20 वर्षापूर्वी मुंबईने खूप काही भोगलं होतं 20 वर्षापूर्वी, पण आतासुद्धा तशीच परिस्थिती आहे का? कारण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. असो मंडळी, आपल्याला ह्या कदाचित या प्रश्नांची उत्तर भेटलेली असावीत, सुटलेली असावीत, अशीच आपली अपेक्षा आहे. आता वास्तव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, मलाही माहिती आहे. असो, तीर्थस्त्री मंडळी, या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.